खूप गोड खाऊन झाल्यानंतर थोडंसं चटपटीत पण हेल्दी काहीतरी खायचंय, म्हणून मी आज मखना जो असतो त्याचा चिवडा बनवलाय। मखना आणि मुरमुरे आपण इथे वापरतोय। 3 वाट्या मखना मी साफ करून घेतला, त्याच्यावरती काळं कव्हर असतं, ते कव्हर आपल्याला काढून टाकायचंय, नाहीतर मग ते दातामध्ये अडकलं तर खूप त्रास होतो, म्हणून व्यवस्थित मखना जो आहे तो आपण साफ करून घेतलेला आहे। आता 3 वाट्या मखना जो आहे तो मध्यम आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला एक 4-5 मिनिटं परतून घ्यायचंय, बाजूला काढून ठेवलाय। 2 वाट्या मुरमुरे घेतले, ते पण आपण थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेत। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतलंय, जिरं आणि मोहरी घातली, हिंग घातले, तीळ वापरलेले आहेत, कढीपत्त्याची भरपूर पानं, लाल सुक्या मिरच्या, खोबऱ्याचे काप घ्यायचेत आणि खोबऱ्याचे काप आपल्याला मस्त लालसर होईपर्यंत इथे परतून घ्यायचेत। त्यानंतर शेंगदाणे मी वापरतेय आणि पंढरपुरी डाळ पण मी इथे मस्त तेलामध्ये छान अशी परतून घेतलीये। काजू आणि बदाम आणि मनुके या तिन्ही गोष्टी मी इथे घातलेल्या आहेत। शेंगदाणे मस्त तळले गेले पाहिजे। त्यानंतर आपण इथं मीठ घेतो चवीनुसार, हळद घातली, धनेपूड मी इथं वापरते आणि लाल तिखटाचा मी वापर केलाय, थोडासा चाट मसाला पण मी इथे वापरलेला आहे। मसाले मस्त परतून घेतलेत। आता यामध्ये मुरमुरे आणि मखना दोन्ही घालतीये, 2 चमचे मी इथे पिठी साखरेचा वापर केलेला आहे आणि सगळं आता छान मध्यम आचेवरती परतून घेतेय। मसाले जे आहेत ते छान मखनाला मुरमुऱ्यांना लागले गेले पाहिजे। इथे एक 2 ते 3 मिनिटं मी व्यवस्थित हा चिवडा जो आहे तो छान खुसखुशीत करून घेतलाय, अजून परतून घेतलाय। अतिशय पौष्टिक रेसिपी आहे। तर हा जो चिवडा आहे हा कोणीही म्हणजे लहान मुलांनी मोठ्यांनी कितीही खाल्ला तरी काहीच त्रास होणार नाही। यामध्ये जे जे साहित्य आहे ते सगळं एकदम हेल्दी आपण वापरलेलं आहे। तर छोटासा खाऊ म्हणा, छोटीशी भूक लागली, चहा सोबत काहीतरी नमकीन हवंय तर नक्की तुम्ही हा चिवडा खाऊ शकता। छान आणि हेल्दी रेसिपीसाठी नक्की एक लाईक करा, चॅनल फर्स्ट टाइम पाहत असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत, धन्यवाद।